अंजलीच्या चेहऱ्यावर आज एक वेगळी चमक होती आणि तिचा चेहरा खूप खुलून दिसत होता. आज तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती, हलकासा मेकअप केला होता आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी दरवाजात ती उभी होती. कारणही तसेच होते, कारण आज तिच्या स्वतःच्या घराची वास्तुक शांती होती आणि या शुभ कार्यासाठी तिने सत्यनारायणची पूजा ठेवली होती. काही वेळाने अंजलीचे आईबाबा आले. तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली, आई या ना बाबा, आणि ती त्या दोघांना आत घेऊन गेली. तिचे आईबाबा खूप आश्चर्याने तिचे घर पाहत होते. अंजली म्हणाली, आई बाबा, तुम्ही या सोफ्यावर बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. असे बोलून ती किचनमध्ये पाणी आणण्यासाठी निघून गेली. आईबाबांना पाणी दिल्यावर ती म्हणाली, आई, राकेश आणि वहिनी का नाही आले? तेव्हा तिची आई अडखळत म्हणाली, अगं, राकेशची तब्येत ठीक नाही आणि वहिनीला ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम होते, त्यामुळे ते दोघेही नाही येऊ शकले. अंजलीला आईच्या बोलण्यावरून समजले की आई तिच्याशी खोटे बोलत आहे, पण तरीही ती काहीच बोलत नाही आणि आपल्या कामाला लागते. हळूहळू तिचे काही जवळचे मित्र आणि ऑफिसमधील स्टाफ तसेच सर्व पाहुणे येतात. अंजली पूजेला बसते आणि गुरुजी पूजेला सुरुवात करतात. होम हवन समोर बसलेल्या अंजलीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात, पण सर्वांना असे वाटते की बहुतेक हवनाच्या धुरामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे. काही वेळातच पूजा निर्विघ्नपणे पार पडते. अंजली सर्वात आधी आईबाबांचा आशीर्वाद घेते. सर्व पाहुणे मंडळी तिला नवीन घरासाठी शुभेच्छा देतात. त्यानंतर काही वेळाने जेवण वगैरे आटोपल्यानंतर सर्व पाहुणे निघून जातात. तिचे आईबाबा देखील जायला निघतात. तेव्हा आई म्हणते, अंजली बेटा, काळजी घे आणि तुला जर काही गरज पडली तर घरी ये, ते घर सुद्धा तुझेच आहे. हे ऐकून अंजलीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ती म्हणते, आई, ते माझे घर नाही तर हे माझे हक्काचे घर आहे. आणि मग दरवाजाच्या बाहेर असलेल्या नेम प्लेटकडे इशारा करत म्हणते, बघ आई, यावर काय लिहिले आहे? आई नेम प्लेटकडे पाहते. त्यावर खूप सुंदर अक्षरामध्ये अंजली निवास असे लिहिलेले असते. अंजलीचे बोलणे ऐकून आई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि आईबाबा दोघेही निघून जातात. अंजली घरामध्ये येते आणि सोफ्यावर बसते आणि आपल्या घराला प्रेम नजरेने निहाळू लागते. अचानक तिची नजर भिंतीवरील फोटोवर पडते. त्या फोटोत तिचे आईबाबा, राकेश, वहिनी असतात. ती फोटो समोर जाऊन उभी राहते आणि फोटोवरून हात फिरवायला लागते. तेव्हा तिच्या डोळ्यासमोर भूतकाळाच्या आठवणी येतात. सासरी असताना तिचे तिच्या नवऱ्याबरोबर म्हणजे सम्राट बरोबर भांडण झाले होते. तेव्हा तिने तिच्या सासू सासऱ्यांना सम्राटबद्दल सांगितले. तेव्हा तिच्या पदरी फक्त निराशा आली. त्यामुळे तिने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. तिने रागाने बॅग पॅक केली आणि नवऱ्याच्या नावे एक चिठ्ठी लिहिली. त्यात असे लिहिले की, सम्राट, मला आजपर्यंत असे वाटत होते की हे माझे घर आहे, पण आज तुम्ही आणि तुमच्या आईवडिलांनी मला या भ्रमातून बाहेर काढले की हे घर माझे नाही. त्यामुळे आज मी हे घर सोडून माझ्या त्या घरी चालले आहे जे लहानपणापासून माझे आहे. काही वेळातच ती तिच्या माहेरी पोहोचली. तिने दारावरची बेल वाजवली आणि आईने दरवाजा उघडला. आईला पाहून ती एखाद्या लहान मुलीप्रमाणे आईच्या गळ्यात पडून रडायला लागली. अंजलीची अशी अवस्था पाहून आई घाबरली. आईने इकडे तिकडे पाहिले आणि तिला आत घेऊन आली. आई म्हणाली, काय झाले बाळा? तू अचानक इथे एकटी का आलीस आणि तू एवढी रडत का आहेस? तेवढ्यात अंजलीची वहिनी अमृता सुद्धा तिथे आली. तिने अंजलीचे सुजलेले गाल आणि ओठ पाहून विचारले, तुमची अशी अवस्था कशी झाली ताई? तेव्हा अंजलीने रडत रडत आईला आणि वहिनीला घडलेला प्रकार सांगितला. हे सर्व ऐकून तिच्या आईला खूप मोठा धक्का बसला. त्यांनी स्वतःला सावरले आणि अंजलीला छातीशी लावून म्हणाल्या, सर्व काही ठीक होईल अंजली, तू काळजी करू नकोस. अंजली तिच्या खोलीमध्ये झोपून आईने अमृताला, अंजलीच्या बाबाला आणि भावाला फोन लावून घरी बोलवण्यास सांगितले. काही वेळातच ते दोघे घरी आले. मग ते चौघे हॉलमध्ये या विषयावर चर्चा करत होते. त्यांनी अंजलीची सासरी जाऊन तिच्या नवऱ्याशी बोलायचे ठरवले. राकेशने अमृताला घरी थांबण्यास सांगितले आणि ते तिघे अंजलीच्या सासरी गेले. पण तिथे जाऊन काही फायदा झाला नाही. उलट त्या लोकांनी अंजलीच्या खोट्या तक्रारी केल्या.
त्यामुळे उदास होऊन तिघेही घरी परतले. तेव्हा अंजली नुकती झोपेतून उठली होती. ती तिच्या खोलीतून बाहेर आली. तिने अजून तिचे पाऊल बैठकीच्या खोलीकडे वळवले तेवढे तिच्या आईचे बोलणे तिच्या कानावर पडले. आई म्हणत होती, अहो, आपल्याला अंजलीला तिच्या सासरी पाठवावेच लागेल. शेवटी तेच तिचे घर आहे. आपण आणखीन किती दिवस तिला इथे ठेवून घेणार आहोत. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस. आपल्याला याबद्दल अंजली बरोबर बोलावेच लागेल. आणि तिच्या सासरच्यांनी सांगितल्याप्रमाणे अंजलीला सुद्धा तिचे वागणे बदलावेच लागेल. तिने जावईबापूंना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर जावईबापूंच्या सवयी मात्र सुटतील. वडिलांच्या बोलण्याला सहमती दाखवून राकेश म्हणाला, बाबा, बरोबर बोलत आहात तुम्ही. मला तर असे वाटते की अंजली अजूनही स्वतःला लहानच समजते. तिला काय गरज आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करण्याची. मला मान्य आहे की सम्राटने दारू नाही प्यायले पाहिजे, पण अंजलीने सुद्धा काही धीर धरायला हवा की नको. तिला नवऱ्याशी भांडण करण्याची काय गरज आहे. आणि तसेही कोणती मुलगी आपले सासरचे घर सोडून असे माहेर येते. यावर पटकन अमृता म्हणाली, नाहीतर काय, आता मी देखील कसे तरी सासरी राहतेच ना. ती असे बोलता तिचे सासू सासरे तिच्याकडे पाहू लागले. सासू म्हणाली, आता तुझे मध्येच काय, तू इथे कसे तरी राहतेस म्हणजे तुझ्या सासऱ्याने किंवा मी तुझ्यावर जबरदस्ती केली आहे का? आमच्या जवळच राहा म्हणून? अगं, आम्ही तर तुम्हा दोघांना वेगळे राहण्यासाठी आधीच सांगितले आहे. अमृता लगेच सारवासारव करत म्हणते, अहो सासूबाई, मी असेच बोलले. मला असे म्हणायचे आहे की आपण अंजली ताईंना समजावले पाहिजे. तसेही भांडणे कोणत्या नवऱ्या बायकोमध्ये होत नाहीत, आम्हामध्येही होतात. पण याचा अर्थ असा नाही की कोणी आपले घर सोडून माहेरी जाऊन राहावे. शेवटी तेच घर त्यांचे आहेत. माहेर तर फक्त पाहुण्यांसाठी असते. दरवाजाच्या मागे उभे असलेल्या अंजलीने हे सर्व ऐकले आणि तिचे डोळे पाण्याने डबडबले. आतापर्यंत तिने सासरी खूप दुःख सहन केले, पण आज आपल्याला माणसांचे बोलणे ऐकल्यावर तिला तिचे दुःख छोटे वाटायला लागले. तिच्या कानामध्ये आई आणि बहिणीचे लग्नाच्या दिवशी बोललेले शब्द घुमत होते. लग्न होऊन सासरी जाताना दोघीही म्हणत होत्या की हे तुझे घर होते, तुझे आहे आणि तुझेच राहील. अंजलीचा हात फोटोतील भावाच्या आणि बहिणीच्या चेहऱ्यापर्यंत पोचला. हा तोच भाव होता जो राखी पौर्णिमाला तिचे रक्षण करण्याच्या शपथा खात होता आणि तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही असे म्हणत होता. तिने पुन्हा एकदा त्या फोटोकडे पाहिले आणि अंजली बाल्कनीमध्ये उभी राहिली. तिचे डोळे पाण्याने भरले, पण ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तिने डोळे बंद केले आणि पुन्हा त्याच आठवणीमध्ये हरवली. त्या सर्वांचे बोलणे ऐकून अंजली कोणालाही न बोलता स्वतःच्या खोलीमध्ये निघून गेली. तिने पाहिले तिचा फोन वाजत होता. तिच्या नवऱ्याचा म्हणजे सम्राटचा फोन आला होता. तिला वाटले की बहुतेक सम्राटने ती चिठ्ठी वाचली आहे आणि तिला घर सोडून का गेलीस हे विचारण्यासाठी त्याने तिला फोन केला आहे. याच विचारात तिने खूप आशेने फोन उचलला तर फोनवर सम्राट जोरजोरात हसत होता. तो म्हणाला, काय लिहिले आहेस तू त्या चिठ्ठीत की मी त्या घरी जात आहे जे माझे आहे? कोणते घर आहे तुझे जे तुझ्या बापाचे आणि भावाचे आहे ते? अगं, तुला त्यांनी सांगितले नाही का की आता ते घर तुझे नाही म्हणून? गपचूप इकडे माझ्या घरी ये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुला कोणी तिकडे घ्यायला येणार नाही हे लक्षात असू देत, समजले का? असे बोलून त्याने फोन ठेवून दिला. अंजली स्तब्ध होऊन तिथे जमिनीवर बसली आणि रडायला लागली. आज आयुष्यातील एक कटू सत्य तिच्या समोर आले होते. ते म्हणजे ज्या घरात तिचा जन्म झाला, ज्या घराला ती स्वतःचे घर समजत होती, ते घर तिचे नव्हतेच. आणि आईवडिलांनी लग्नानंतर सासरी पाठवणे करताना सांगितले होते की आता सासरच तुझे खरे घर आहे. पण खरे तर ते घर देखील तिचे घर नाही. आज स्वतःला ती खूप लाचार समजत होती. बराच वेळ झाला तरी ती अजूनही रडत होती. तेवढ्यात तिची आई जेवण घेऊन तिच्या खोलीमध्ये आली आणि म्हणाली, बाळा, रडू नकोस, हे बघ थोडेसे जेवण घे. आईने तिचे डोळे पुसले आणि अन्नाचा घास देत म्हणाली, बाळा, हे खाऊन घे. अंजली एकटक
अश्रुपूर्ण डोळ्याने आईकडे पाहत होती. तेवढ्यात तिची वहिनी पाणी घेऊन आली आणि बाजूच्या खुर्चीवर बसली. आईने अंजलीला स्वतःची शपथ देऊन जेवण करावे असे सांगितले. त्यामुळे अंजली 4 घास जेवली. जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, हे बघ अंजली, आम्हा सर्वांना ठाऊक आहे की जावई बापू तुझ्यासोबत जे काही वागले ते चुकीचे आहे. पण बाळा, आम्हाला हे सुद्धा ठाऊक आहे की तुला खूप लवकर राग येतो. पण प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्या माणसासोबत वाद घालणे बरोबर नाही ना. मी याआधी देखील तुला म्हणाले होते की तू तुझ्या नवऱ्याला प्रेमाने समजाव. असे सांगत ती आई खामोश राहिली. तेव्हा तिची वहिनी पुढे म्हणाली, ताई, तुम्ही जरा धीर धरा. सम्राट दादाला समजून घ्या, ते नक्की सुधारतील. लग्नानंतर मुलीचे घर तिचे सासरच असते. माहेर तर फक्त काही दिवसांसाठी असते. तुम्ही कायमचे तर इथे नाही राहू शकत. शेवटी काही झाले तरी तुमचे घर तर तुमचे सासर आहे. अंजलीचा कंठ दाटून आला. ती भरल्या गळ्याने म्हणाली, तुम्ही दोघेही बरोबर बोलत आहात. मी उद्या सकाळीच येथून निघून जाईल. तुम्ही काळजी करू नका. आणि असे बोलून ती पलंगावर त्या दोघींकडे पाठ करून झोपली. आई आणि वहिनी खोली बाहेर निघून गेल्या. आजपासून 3 वर्षापूर्वीचा तिच्या लग्नाचा दिवस अंजलीच्या डोळ्यासमोर येऊ लागला. तिची वहिनी तिला तयार करत होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. तेवढ्यात तिची आई खोलीमध्ये आली आणि अंजलीची नजर काढून तिच्याजवळ बसली आणि म्हणाली, अंजली, आजपासून तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात होत आहे. सासरी सर्वांची काळजी घे. मला ठाऊक आहे की तू तिथे सर्वांचे मन जिंकून घेशील. त्यासोबत स्वतःचीही काळजी घे. आणि असे कधी समजू नकोस की तुझे लग्न झाले त्यामुळे हे घर तुझे नाही. हे घर तुझे होते, तुझे आहे आणि पुढेही तुझेच राहील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आम्ही सर्वजण नेहमी तुझ्यासोबत आहोत आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू तुझ्या या घरी येऊ शकतेस. तिची वहिनीही म्हणाली, हो ताई, मी आणि तुमचा दादा नेहमीच तुमच्या सोबत आहोत आणि हे घर जेवढे आमचे आहे तेवढेच तुमचे आहे आणि नेहमी राहील. आज आई आणि वहिनीची हीच वाक्य आठवून अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अंजलीने पुन्हा आपल्या घराकडे पाहिले आणि मागचे सर्व आठवण राहून गेल्या. लग्नानंतर अंजली सासरी गेली. नव्या नवरीचे काही दिवस खूप आनंदात गेले. त्याविषयी लग्नानंतर पहिल्यांदा सम्राट ऑफिसला गेला होता आणि रात्री सर्व काम संपल्यानंतर अंजली तिच्या खोलीमध्ये सम्राटची वाट पाहत बसली होती. बरीच रात्र झाली होती पण सम्राट अजूनही घरी आला नाही. त्यामुळे अंजलीला खूप काळजी वाटत होती. ती खूप बेचैन झाली होती. सम्राट फोन उचलत नव्हता. त्यामुळे ती तिच्या सासूच्या खोलीमध्ये गेली आणि दरवाजा वाजवून म्हणाली, सासूबाई, हे अजून घरी आले नाहीत. मला खूप काळजी वाटत आहे. सासूने दरवाजा उघडला आणि अंजलीचे बोलणे ऐकून तिच्या सासूच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. सासू अडखळत म्हणाली, तू घाबरू नकोस अंजली, तो येईल. तो नेहमीच असा उशिरा येतो. तू जा आणि शांतपणे झोप. सासूचे हे बिंदास बोलणे अंजलीला थोडेसे विचित्र वाटले. ती विचार करायला लागली की सम्राटने लग्नापूर्वी तिला तो रात्री घरी उशिरा येतो याबद्दल कधीच सांगितले नाही. तेवढ्या दरवाजाची बेल वाजली. अंजलीने दरवाजा उघडला तर समोर सम्राट होता. तो धडपडत आत आला. त्याला अशा अवस्थेत पाहून अंजली चकित झाली. तिला समजत नव्हते की सम्राटला काय झाले आहे. तो धडपडणार तेवढ्यात अंजलीने त्याला सावरले आणि त्याचा हात तिने स्वतःच्या खांद्यावर ठेवला. तेव्हा तिला घपकन दारूचा वास आला आणि त्याची अशी अवस्था का झाली हे तिच्या लक्षात आले. तिने मान वळून सासूकडे पाहिले तर सासूची नजर शरमेने झुकली होती. त्यामुळे हे स्पष्ट झाले की त्यांचा मुलगा दारू पितो हे त्यांना ठाऊक होते. पण लग्न जुळवताना त्यांनी अंजलीच्या घरच्यांना सांगितले नाही. अंजली सम्राटला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि तिने त्याला पलंगावर झोपवले. तिने त्याचे बूट पायमोजे काढले. तिला रात्रभर झोप आले नाही. ती खोलीमध्ये एका कोपऱ्यात बसून सम्राटकडे एकटक पाहत होती. सकाळी जेव्हा सम्राटला जाग आली तेव्हा अंजलीच्या सासूने अंजलीकडे सम्राटसाठी लिंबू पाणी दिले. लिंबू पाणी प्यायल्यावर सम्राट काहीही न बोलता खोलीतून बाहेर चालला होता. तेवढ्यात अंजलीने त्याला थांबवले आणि म्हणाली, मला तुमच्याशी थोडेसे बोलायचे आहे. सम्राट रागामध्ये म्हणाला, माझे डोके दुखत आहे त्यामुळे मला तुला माझ्याशी जे काही बोलायचे आहे ते नंतर बोल. अंजली पुन्हा म्हणाली, मी सांगितले ना, मला तुमच्याशी बोलायचे आहे आणि आताच बोलायचे आहे.
यावेळेस बोलताना तिच्या आवाजाला थोडी धार होती. तिने पुढे जाऊन खोलीचा दरवाजा बंद केला आणि सम्राटला विचारले, तुम्ही दारू पिता का? काही उत्तर दिले नाही. अंजलीने त्याला पुन्हा विचारले, तुम्ही दारू पिता? सम्राट सुद्धा मोठ्या आवाजात म्हणाला, हो, मी कधी कधी मित्रांसोबत पितो, पण तू तर असे प्रश्न विचारत आहेस जसे मी दारुडा आहे. अंजली म्हणाली, मग तुम्ही मला याबद्दल लग्नापूर्वी का सांगितले नाही? सम्राट म्हणाला, का? जर मी सांगितले असते तर तू माझ्याशी लग्न नसते केले का? अंजली म्हणाली, कोणत्याही मुलीचे आईवडील मुलगा दारू पितो म्हटल्यावर आपली मुलगी त्याला देणार नाहीत. आणि यावरून त्या दोघांमध्ये बराच वेळापर्यंत वाद चालले होते. मग सम्राट रागारागाने खोलीबाहेर निघून गेला. त्यानंतर अंजलीने स्वतःला समजावले की सम्राट म्हणत आहे त्याप्रमाणे ते कधीतरीच मित्रांसोबत दारू पित असतील, पण हळूहळू मी त्यांना दारू सोडायला लावेन. पण त्यानंतर लगेच दुसऱ्या रात्री पुन्हा सम्राट त्याच अवस्थेत घरी आला. आता हे रोजचे झाले होते. रोज सम्राट रात्री दारू पिऊन ये आणि रोज त्या दोघांमध्ये वाद व्हायचे. लग्न होऊन 2 महिने झाले होते आणि या 2 महिन्यांमध्ये एक दिवस सुद्धा भांडण झाल्याशिवाय गेला नाही. तिने अनेकदा तिच्या सासू सासऱ्यांना सम्राटच्या व्यसनाबद्दल सांगितले, पण ते नेहमी हेच म्हणायचे की काही दिवसांमध्ये तो सुधारेल, त्याला थोडासा वेळ दे. पण तो दिवस कधीच आला नाही. अंजलीने विचार केला होता की ती आज याबद्दल तिच्या आईबरोबर बोलेल. त्यामुळे तिने आपल्या आईला फोन लावला आणि सम्राटच्या व्यसनाबद्दल सांगितले. हे ऐकून आई खूप दुःखी झाली आणि ती अंजलीला समजावत म्हणाली, अंजली, आता तू सम्राटचे हे व्यसन सोडवू शकतेस. त्याला प्रेमाने समजा आणि हे बघ, आता कोणाला काही दोष देण्यात काही अर्थ नाही. जे व्हायचे होते ते झाले आहे. शेवटी आईला फोनवर बोलून सुद्धा अंजलीचे काही समाधान झाले नाही, पण तरीही आईने दिलेल्या सल्ल्याचा विचार करण्याचा तिने प्रयत्न केला. एके दिवशी सकाळी तिने सम्राटला म्हणाली, अहो, माझ्या मैत्रिणीला काल मुलगी झाली, त्यामुळे मला हे असे वाटते की आपण हे आता चान्स घ्यायला काय हरकत आहे. अंजलीच्या बोलणे ऐकून सम्राटला राग आला आणि तो म्हणाला, वेळ तर लागली नाही ना तुला? अजून आपल्या लग्नाला 1 वर्ष देखील झाले नाही आणि तुझे हे काय आता चान्स घेऊया म्हणे? मला इतक्यात कोणत्याही जबाबदारीमध्ये अडकायचे नाही. सम्राटच्या बोलणे ऐकून अंजली नाराज झाली. ती म्हणाली, तुम्ही जसे सांगितले तसेच होईल, पण माझे ऐकाल का? तुम्ही दारू पीत जाऊ नका. सम्राटने अंजलीकडे पाहिले आणि म्हणाला, ठीक आहे, मी आजपासून दारू पिणार नाही. नवऱ्याचे बोलणे ऐकून अंजलीला खूप आनंद झाला. तिला वाटले आई सांगत होती तेच बरोबर आहे. कोणत्याही गोष्टीला वेळ दिला पाहिजे. सकाळी नेहमीप्रमाणे सम्राट ऑफिसला गेला. आज अंजली खूप आनंदात होती. त्यामुळे तिने ठरवले की संध्याकाळी आम्ही ऑफिसवरून येण्यापूर्वी मस्तपैकी साडी नेसून मेकअप करून तयार होऊन बसावे. सम्राट मला पाहून खुश होतील. पण रात्री घरी येताना तो नेहमीपेक्षा जास्त दारू पिऊन आला होता. रोजच्याप्रमाणे आजही सम्राट दारू पिऊन झुलत आला. त्यामुळे अंजलीला खूप राग आला. ती म्हणाली, तुम्ही आयुष्यात कधी सुधारणार नाही. सम्राट खूप नशेत होता. तो म्हणाला, कुठे निघालेस एवढे तयार होऊन? मला माहिती आहे तू तुझ्या याराला भेटायला निघाली आहेस. तो काय समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतो. रोज खिडकीत उभे राहून दोघे एकमेकांना इशारे करत असतात. ते काय मला माहिती नाही का? अंजली म्हणाली, तोंड सांभाळून बोला आणि माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला लाज वगैरे वाटते की नाही? तुम्हाला शुद्ध नाही. आपण उद्या सकाळी बोलू. पण सम्राटने तिचे काहीच ऐकून घेतले नाही आणि त्या दोघांमध्ये बराच वेळ भांडण सुरूच होते. शेवटी नशेमध्ये त्याने अंजलीवर हात उचलला. त्यामुळे अंजलीच्या ओठातून रक्त यायला लागले आणि विशेष म्हणजे त्याला अंजलीची काही काळजी नसल्याप्रमाणे सम्राटने अंजलीला हात धरला आणि म्हणाला, खूप झाली तुझी किरकिर. जेव्हापासून इथे या माझ्या घरात आली आहेस तेव्हापासून माझे जगणे मुश्किल केले आहेस. तो पुढे म्हणाला, हो, मी पितो आहे, मी दारुडा आहे. आणि असे म्हणत त्याने पाकिटातून सिगरेट काढून तिला दाखवले. हे बघ, आता मी सिगरेटसुद्धा पित आहे. काय करशील? मी माझ्या पैशांनी पितो. तुला माझ्याकडे त्यासाठी पैसे मागायचे नाहीत. उलट तूच माझ्या पैशावर जगतेस, माझ्या घरात राहतेस आणि माझ्यावरच आवाज चढून बोलतेस. असे बोलून त्याने अंजलीला धक्का दिला आणि म्हणाला, शेवटचे सांगतोय, कान उघडे ठेवून नीट ऐक. माझ्या मनामध्ये जे येईल तेच मी करेल. यानंतर माझ्याशी जास्त वाद घातलास
तर तुला मी या घरातून बाहेर काढेन. मग सडत राहा तुझ्या बापाच्या घरी आयुष्यभर. हे घर माझे आहे आणि इथे राहायचे असेल तर मी जसे सांगतोय तसेच वागावे लागेल. असे बोलून तो खोलीतून बाहेर निघून गेला. अंजलीचे मन खूप दुखावले गेले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि तिच्या कानामध्ये सम्राटने बोललेले शब्द घुमत होते, हे माझे घर आहे. ती सतत हा विचार करत होती की याचा अर्थ हा की हे घर तिचे नाही. ती धावत आपल्या सासू सासऱ्यांकडे गेली, ज्यांनी आजपर्यंत फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. ती म्हणाली, तुमच्या मुलाने मला सांगितले आहे की हे घर त्याचे आहे आणि जर मला या घरामध्ये राहायचे असेल तर त्याच्या सर्व सवयी मला सहन कराव्या लागतील. तुम्ही मला या घराची सून म्हणून आणले होते, त्यामुळे आता तुम्ही सांगा, हे घर माझे आहे की नाही? तुम्ही तुमच्या मुलाला काही बोलत नाही. एका निष्पाप मुलीला फसवून तुम्हाला काय मिळाले? आज तिच्या जागी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही असे फक्त गप्पा बसला असतात का? तुम्हाला माझी काही काळजी वाटत नाही का? अंजलीच्या गालावर उमटलेले वन आणि ओठातून येणे रक्त पाहून दुर्लक्ष करत तिचे सासरे म्हणाले, सुनबाई, तू सम्राटबरोबर वाद घालत जाऊ नकोस. तो जसे बोलतो तसे वागलास तर बहुतेक तो सुधरेल. राहिली गोष्ट घराची, तर हे घर तुझे सासर आहे आणि तुझ्या आधी या घरावर सम्राटचा हक्क आहे आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही. सासरेचे बोलणे ऐकून त्यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीची शेवटची आशा देखील संपली होती आणि ती रडत तिच्या खोलीत निघून गेली. डोळे बंद करून उभी राहिली. अंजलीचे डोळे अचानक उघडले, अगदी तसे जसे त्या दिवशी तिच्या आईबाबांचे बोलणे ऐकून तिचे डोळे उघडले होते. त्या रात्री झोप तिच्या डोळ्यातून खूप दूर गेली होती. तिचा सर्वात मोठा भ्रम तुटला होता आणि सत्य तिच्यासमोर आले होते. आता ती ना इथे माहेरी राहू शकत होती, ना पुन्हा तिच्या सासरी जाऊ शकत होती, जिथे तिला काडीचीही किंमत नव्हती. पण अंजलीने मनामध्ये एक निर्णय घेतला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपली बॅग उचलली आणि खोलीतून बाहेर आली. तिच्या हातामध्ये बॅग पाहून तिची वहिनी अमृता खूप खुश झाली. ती मनात म्हणाली, चला एकदा ही बॅग तळली. राकेश अंजलीजवळ येऊन म्हणाला, तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस, पण एवढ्या सकाळी का जात आहेस? अंजली म्हणाली, नाही दादा, त्याची काही गरज नाही. तुम्ही समजत आहात तिथे मी जात नाहीये. तिचे बाबा म्हणाले, मग तू कुठे जात आहेस? अंजली म्हणाली, माझ्या एका मैत्रिणीकडे. आई घाबरली आणि म्हणाली, का? तू मैत्रिणीकडे का जात आहेस? अंजली म्हणाली, आई, तुम्हाला वाटते आहे तसे मी करू शकणार नाही. आता मला सासरी परत जायचे नाही आणि पुढे मी त्या घरामध्ये राहूही शकणार नाही. आई घाबरून म्हणाली, पण तुला सासरी का जायचे नाही? अंजली म्हणाली, कारण तुम्ही सर्वांनी आणि माझ्या सासरच्या माणसांनी काल माझा एक मोठा भ्रम तोडला की मुलीला माहेर असू शकते, सासर सुद्धा असू शकते, पण त्या दोन्हीमधील कोणतेच घर तिचे स्वतःचे नसते. तिला सासरी काही वाद झाले तर हे सांगून बाहेर काढले जाते की हे घर तिचे नाही आणि जेव्हा ती आपल्या हक्काच्या माणसांकडे आशेने माहेरी येते तेव्हा तिला असे बोलले जाते की माहेरी तर ती काही दिवसांची पाहुणी आहे आणि आई पाहुणे तर काही दिवसात निघून जातात ना, त्यामुळे आता माझी सुद्धा जाण्याची वेळ आली आहे. बाबा म्हणाले, काय मूर्खासारखे बोलत आहेस? तुला कोणीही जायला सांगितलेले नाही. तुला फक्त तुझ्या घरी तुझा संसार वाचवण्यासाठी जायला सांगितले आहे. तेवढ्यात तिचा भाऊ म्हणाला, हे बघ अंजली, तू प्रकरण उगाच जास्त वाढवू नकोस. आम्ही काय चुकीचे बोलत आहोत? शेवटी तू किती दिवस माहेरी राहणार आहेस? तुला येऊन 15 दिवस झाले, तर मला किती जणांनी प्रश्न केला, तुझी बहीण माहेरी इतके दिवस का राहिली आहे म्हणून. आईबाबांना देखील किती ऐकावे लागले. याबद्दल काही विचार केला आहेस का? अंजली म्हणाली, दादा, मी काय वाईट वागले म्हणून दादा तुम्हाला माझ्यामुळे त्रास होईल? आणि दादा, मला माफ कर, पण तू जेव्हा अमृता वहिनी घेऊन पळून गेला होता तेव्हा मलाही खूप लोकांनी प्रश्न केला, तुझा भाव आणि त्या बाजूच्या गल्लीतील मुलगी दोघे कुठे गेले म्हणून. पण तुला कधी मी सांगितले का? मला याने प्रश्न विचारला, त्याने विचारला, त्यामुळे नाही ना. आणि तसेही लोक आहेत ते वाईटच बोलणार, ते लोक मला पोसणार नाहीत, त्यामुळे त्या बाहेरच्या लोकांची मी तरी विचार करत नाही. वहिनी म्हणाली, दादाला असे उलटून बोलताना काही कसे वाटत नाही? अंजली हसली आणि म्हणाली, वहिनी, दादाला मी काही उलटून बोलले नाही.
आणि हो, तू त्या दिवशी काय म्हणत होतीस की तू कसे तरी सासरी राहतेस? का राहणार नाहीस तू कसे तरी? माझी आई घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे किचनमध्ये राबत असते. हा तुझा नवरा घरात पैसे न देता आरामात बापांच्या पैशावर संसार करतो. तू कधीही माहेरी जातेस, कधीही येतेस. ब्र शब्दाने तुला कोणी बोलत नाही. खाणे-पिणे ऐश करणे महत्वाचे म्हणजे तुझा नवरा दारू पित नाही. तुझी चूक असली तरी आईलाच बोलेल. आणि याला जर तू कसे तरी सासरे राहतेस असे म्हणतेस तर मलाही असेच तुझ्यासारखे कसे तरी नांदायला खूप आवडले असते. आज अंजली पहिल्यांदा एवढी बोलली होती. वहिनी मात्र रागाने लाल झाली आणि तिच्या खोलीत निघून गेली. दादा म्हणाला, तू असे का बोललीस अमृताला? इथे तुझा विषय सुरू होता ना? अंजली म्हणाली, खरंच कोणीतरी म्हटले आहे, खरे बोलले की मिरची लागतात. असो, मी म्हणत होते की मी आता माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहे. कारण आता मी माझा स्वाभिमान दुखवून इथे राहू शकते ना आणि ना तिथे राहू शकते. त्यामुळे मी सर्वांना हात जोडून विनंती करते की मला जाऊ द्या. तेव्हा राकेश रागात म्हणाला, ठीक आहे, जा. आता तुला कोणीही थांबवणार नाही. मी सुद्धा पाहतो तू किती दिवस अशी एकटी राहणार आहेस. पण एक मात्र सांगतो, जेव्हा तुझ्या अक्कल ठिकाणावर येईल तेव्हा घरी परत ये. अंजली म्हणाली, दादा, माझी अक्कल ठिकाणावर आली आहे म्हणूनच मी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. असे बोलून अंजली जायला लागली. तिची आई तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण राकेशने सर्वांना त्याची शपथ देऊन थांबवले. घराबाहेर अंजलीची मैत्रीण मिताली तिची वाट पाहत थांबली होती. त्या दोघी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. मिताली बाहेरून इथे शिकायला आली होती. त्या दोघींनी 2 वर्षे एका लोकल वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये काम केले होते. त्यानंतर अंजलीचे लग्न झाले. ती एकटी एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होती. तिथेच आता ती अंजलीला सोबत घेऊन गेली आणि तिला पाणी देत म्हणाली, अंजली, या घराला स्वतःचेच घर समज. हे ऐकून अंजलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अंजलीने आतापर्यंत तिच्यासोबत जे काही घडले होते ते सर्व मितालीला आधीच सांगितले होते. मिताली म्हणाली, अंजली, आता तू मागचे काही आठवू नकोस. तुला त्रास होईल. थांब, मी माझ्या मेसवाल्या काकूंना आता दररोज तुझाही डब्बा द्यायला सांगते. त्यानंतर काही वेळाने दोघेही जेवण करतात. जेवण केल्यानंतर दोघेही बाल्कनीमध्ये मोकळ्या हवेमध्ये येऊन बसतात. अंजली तिला म्हणते, मिताली, तू नसतीस तर माझे काय झाले असते? मिताली अंजलीकडे पाहते आणि म्हणते, तू सुद्धा ना यार, हे सर्व बोलू नकोस. दुसऱ्या दिवशी अंजली मितालीसोबत पुन्हा ऑफिसला जाऊ लागली. ते ऑफिस ती 2 वर्षापूर्वी लग्नामुळे सोडून दिले होते. तिथे ती नोकरीवर असताना छोटे छोटे लेख लिहायची. तिच्या चांगल्या स्वभावामुळे आणि कामामुळे तिला पुन्हा नोकरीवर ठेवले गेले. काही महिन्यात काम केल्यानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. खूप साऱ्या तारखा, खोटे आरोप सहन करून शेवटी तिला न्याय मिळाला आणि तिचा घटस्फोट मंजूर झाला. त्या दरम्यान तिला भेटायला तिचे आईबाबा येत होते. कधी तिला समजवायला तर कधी तिची चौकशी करायला. पण एकदाही तिचा भाव आला नाही. आता अंजलीचे आयुष्य बदलून गेले होते. ती लग्नापूर्वी जशी राहत होती तशीच आनंदाने राहू लागली. त्यात तिच्या मैत्रिणीला तिला खूप मानसिक आधार दिला. अशीच वर्ष सरली आणि हळूहळू आयुष्य सुद्धा पुढे सरत राहिले. मिताली तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका सहकर्मचाऱ्यासोबत लग्न केले. अंजलीच्या लेखन प्रतिभेमुळे तिला एका मोठ्या वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये कॉलम रायटरची नोकरी सुद्धा मिळाली. तिला तिच्या लेखन स्त्रीचे खरे घर कोणते यासाठी सर्वश्रेष्ठ लेखनाचा पुरस्कार सुद्धा मिळाला. तेव्हा अंजली मितालीला म्हणाली, मिताली, तू माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये मला साथ दिलीस. थँक्यू सो मच यार. मिताली म्हणाली, वेडी, म्हणजे तुझे स्वतःचे हे घर आहे. चल माझ्यासोबत. असे बोलून मिताली अंजलीला घराबाहेर आणते आणि दरवाजावर लावलेल्या नेमप्लेटच्या पुढे उभी करते, ज्यावर लिहिले होते अंजली निवास, आणि तिला म्हणते, खरंच प्रत्येक मुलीने तुझा आदर्श घ्यायला पाहिजे. कारण जेव्हा तुझ्यासारख्या मुलींना ना सासरी आधार मिळतो ना माहेरी, तेव्हा त्या प्रत्येक मुलीने हिमतीने जगून दाखवले पाहिजे. खरंच तू ग्रेट आहेस अंजली. तू करून दाखवली की ना माहेरचे होईल आणि नाही सासर होईल.
पण ज्यावर तुझा हक्क असेल ते घर तुझे होईल. हे ऐकून अंजली हसत म्हणाली, हो मिताली, हे घर माझे आहे, हेच घर माझे आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.